नमस्कार मंडळी, तर कशा आहेत सर्व मजेतच असाल. मी सुद्धा मजेत आहे. आणि आता बघा, सकाळी सकाळी कोठ्यामध्ये ना खूप थंडी राहते, त्यामुळे हे 2-3 दिवसच झालं हे बछडं झालेलं आहे. तर याला ना इथे ऊन पडतं म्हणून हे वरच घेऊन आले आणि त्याची बघा काहीशी कशी मस्ती चालू आहे आणि दिसायला पण खूपच छान आहे. तर वर आणलं आणि त्याला बऱ्याच वेळपर्यंत इथे उन्हामध्ये ठेवलं आणि त्याची मस्ती काही थांबतच नव्हती. आणि आज सुमित घरी होता, त्यामुळे सुमितला पण खूपच जास्त त्याच्यासोबत खेळायचं होतं, म्हणून तो बोलला की मम्मी राहू दे काही वेळपर्यंत. आणि अहोनी पण राहू दिलं मग काही वेळपर्यंत बऱ्याच वेळपर्यंत खेळला. मग तो काही वेळ इथे ऊन राहते, त्याच्यानंतर मग त्यालासुद्धा त्याची म्हणजे थंडी भरपूर लागते. खाली गोठ्यामध्ये थंडच वातावरण राहते. त्यानंतर मग आम्ही इथे मागच्या साईडला ना भरपूर अशा शारण्या लागलेल्या होत्या. तर चला म्हटलं आपण आज शारण्यास तोडून घेऊया. आणि पाहता ना पूर्ण टोपलीच भरून गेली. शारण्या पूर्ण तोडून घेतल्या आम्ही आणि भरपूर वेल मोठा लागलेला होता. आणि आज सुमित घरी होता, जो पाठीमागे खेळायला आला, तर त्याला दिसल्या तर बोलला चल मम्मी आपण तोडून घेऊया. तर आता बऱ्याच जणांना माहिती आहे की शारण्या खातात, बरेच जण नाही खात, पण आम्ही ना त्याचा वेगळाच काहीतरी यूज करत असतो. तर समोर तुम्हाला सांगतेच आता. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करून द्या. त्यानंतर भरपूर अशा शारण्या आम्ही तोडून घेतलेल्या आहे आणि दरवर्षी आमच्या घराच्या साईडला अशा शारण्या लागतात. तर पाहता भरपूर अशा तोडून घेतल्या. आणि त्याच्यानंतर मग सुमेधचं चालू होतं की मम्मी आणखी भरपूर आहे आणि मी पूर्णच तोडून घेतो. त्याच्यानंतर त्याला बोलली की आता काहीतरी राहू दे, नंतर तोडू आपण. तर एवढ्या आम्ही मस्त अशा तोडून घेतलेल्या आहे आणि मोठ्या मोठ्या साईजच्या जास्त तोडल्या, छोट्या साईजच्या काही बाकी होत्या त्या मग तशाच राहू दिल्या. आणि बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मग आम्ही वर घेऊन आलो शारण्या आणि छान अशा वॉश करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर त्याला छान असं कट करून घेतले आणि त्याच्यावरती मस्त मी अशी हळद आणि नमक टाकून छान असं त्याला सगळीकडे नमक लागीन असं फिरवून घेतलं. आणि हे काम आमच्या सुमेधचं चालू होतं. काही शारण्या त्यांनीच कापल्या, पण त्याचा हाताला लागलं, त्यामुळे मग त्यांनी राहू दिल्या. आणि मी इथे त्याला छान असं नमक आणि हळद लावायला सांगितले. त्यानंतर मस्त वर ऊन पडलेलं होतं. तर इथे मी आता याच्यावरती इथे सुकवायला घेऊन आलेली आहे. छान असं पसरवलं. आणि हे आता तुम्ही विचार करत असाल की याचं काही लोणचं बनवत आहे की काय बनवत आहे, तर नाही, लोणचं नाही बनवत आहे. तर अशा शारण्या मस्त अशा 2-3 दिवस सुकवायला टाकत असते. आणि त्याच्यानंतर जेव्हाही कधी म्हणजे आपल्याला म्हणजे जेवणाच्या वेळेस ना अगदी 2-3 अशा तव्यावरती फिरून तेल टाकून खूप छान अशा क्रिस्पी बनतात आणि जेवणासोबत खूप छान लागतात. नक्कीच तुम्ही ट्राय करा एकदा. आम्ही याच्या आधीसुद्धा बरेचदा ट्राय केलेलं आहे. आणि याला आता 2-3 दिवस सुकवायला ठेवते, त्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेल, तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर बघा आपलं गार्डनचं पण काम झालेलं आहे. मस्त असं पोर्च धुवून घेतलेलं आहे आणि सगळीकडे मस्त क्लीन झालेलं आहे. झाडांना पाणीसुद्धा दिलेलं आहे. आणि झाडांना पाणी दिलं, असं क्लीन केलं की खरंच इतकं प्रसन्न वाटतं की पाहतच राहावं वाटतं. त्यानंतर बाहेर काही गाई म्हशींना सुद्धा बांधलेलं होतं, कारण थंड वातावरण आहे गोठ्यामध्ये, त्यांना सुद्धा थंडी लागतेच. त्यानंतर इकडच्या झाडांना सगळीकडे भरपूर असं पाणी देऊन दिलं. आणि मला ना तूप बनवायचं होतं, चला म्हटलं पाहता तूपही बनवून घेतलं, कारण हे काम राहून जातं तर मग राहूनच जातं. 2-3 दिवसाची थोडी साय वाचलेली होती, तर चला म्हटलं पटकन बनवून घ्यावं. आणि घरी तूपसुद्धा अवेलेबल नव्हतं, म्हणून म्हटलं तूप बनवायला घेते. आणि मला ड्रायफ्रूट्सचे लड्डूसुद्धा बनवायचे होते, म्हणून तूप पाहिजेच होतं. पण तूप काही जास्त बनलेलं नाही आहे, पण आता जेवढं बनलं तेवढं मी बनवून घेतलेलं आहे. तर आणखी 2-3 दिवसाची साय निघतेच आहे, तर मग मी बनवून घेईल. तर अशा प्रकारे आपलं तूपसुद्धा रेडी झालेलं आहे. लगेच मग मी नाश्त्याची तयारी केली. आणि आज नाश्त्यामध्ये इडल्या होत्या, तर अशा प्रकारे मस्त अशा इडल्या बनवून घेतल्या. आणि त्याच पिठाच्या मी काही डोसेसुद्धा बनवलेले होते, ते काही तुमच्यासोबत शेअर नाही केलं, कारण मुलांना खूप भूक लागलेली होती, म्हणून त्यांनी पटपट असे डोसे खाऊन घेतले. आणि त्याच्यासोबत मस्त मी शेंगदाण्याची चटणी बनवली होती डोसेसोबत. आणि खूप छान असे
रस्सा आणि इडल्या झाल्या होत्या आपल्या इथेच. मग लगेच मी दाल फ्रायसुद्धा बनवून घेतली आणि आजची दाल फ्राय ना खरंच इतकी टेस्टी झाली होती की काय सांगू तुम्हाला. तर एखाद्या दिवशी आपल्याच हातून कोणत्या म्हणजे वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनतं तर खरंच खूप टेस्टी लागतं. तर साध्याच पद्धतीने बनवलेली होती पण खरंच खूप छान झाली होती. आणि याच्यामध्ये ना मी 2-3 डाळी मिक्स केलेल्या होत्या त्याच्यामुळे त्याला वेगळीच टेस्ट आलेली होती. तर अशा प्रकारे आपली डाळसुद्धा रेडी झालेली होती. त्यानंतर थोडंसं दूध बाकी होतं तर चला म्हटलं दुधाचं पनीर बनवून घ्यावं. तर यांना बोलली की मला व्हिनेगर आणून द्या, तर त्यांनी लगेच व्हिनेगर आणून दिलं आणि मग मी आता पनीर बनवायला घेतलं. तर मस्त व्हिनेगर टाकून आपलं छानसं दूध फुटलेलं आहे आणि आता मी याला लगेच पनीर मेकरमध्ये टाकून पनीर बनवणार आहे. आणि अशा प्रकारे आपलं दूध फाटलेलं आहे. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मस्त असा नाश्ता करून घेतला आणि एका साईडला मी पनीर बनवायला ठेवून दिलं आणि अहुंनी आणि मी आम्ही दोघांनी पण नाश्ता केला, मुलांनी पण खाऊन घेतलं. त्यानंतर मग थोड्या वेळाने गाई म्हशींचा चारा असतो तो चारा आला आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आम्ही सगळं म्हणजे असे 2-3 ट्रक उन्हाळ्यासाठी स्टोअर करून ठेवतो. तर हेच आले होते आता आणि हे सगळा चारा आमच्या गोठ्यामध्ये म्हणजे साईडला शेड बांधलेला आहे तर त्याच्यामध्ये स्टोअर करून आम्ही ठेवतो आणि हा भरपूर दिवस असा गाई म्हशींसाठी राहतो. त्यानंतर पटपट मी घरातली सुद्धा कामे आवरून घेतली. बघू शकता हॉलसुद्धा अगदी क्लीन झालेला आहे आणि पोछासुद्धा मारून घेतलेला आहे. आणि इथे बघा आता तुम्हाला याच्या आधी मी शूट केलं होतं, सांगितलं होतं की हा फिश पॉट घेतलेला आहे आणि खरंच इतकं छान वाटतं. जेव्हापासून हा फिश पॉट घेतला तर असं वेगळंच लुक क्रिएट झालेलं आहे हॉलला आणि खूप छान वाटतं. त्यानंतर किचनसुद्धा क्लीन करून घेतलेली आहे, भांडी वगैरे सगळी घासून घेतलेली आहे. तर अशी स्वच्छ आणि क्लीन किचन असली की आपल्याला सुद्धा वेगळंच फील होतं. त्यानंतर बेडरूमसुद्धा क्लीन करून घेतली. बघू शकता पण कितीही क्लीन केलं तरी अहोंचं बघा कपड्यांचा हाल कसा असतो. तर त्यांनी कपडे चेंज केले तर तिथेच टाकून ठेवले. त्यानंतर यांचंसुद्धा आवरत आलेलं होतं बऱ्यापैकी आणि अर्ध ट्रॅक्टर खाली झालेला होता आणि हलकं राहतं त्यामुळे तितकं काही जड जात नाही त्यांना आतमध्ये न्यायला. तर असा सुद्धा माझा आजचा दिवस. तर कसा वाटला आजचा हा व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा ड्रेस मी मिशोवरून घेतलेला आहे. कसा वाटत आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा कमेंट करा. चला मग भेटू आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत काळजी घ्या आणि बाय.